तुम्हाला देखील इन्कम टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचे आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता, त्याच्यासाठी पात्रता काय लागते, एक्झाम पॅटर्न काय असतो, सिलेबस काय असतो, त्याची पोस्टिंग कुठे होते, बदली कुठे होते, पगार किती मिळतो, प्रमोशन होते का, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, एसएससी सीजीएल 2026 ची जाहिरात आलेली आहे, ज्या थ्रू तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर जे आहे तर ते बनवू शकतात। आणि याच्यासाठी आपण रेड PYQ बॅच जे आहे तर ती बनवलेली आहे फक्त 1 रुपयात, ज्याच्यामध्ये एसएससी सीजीएल चे लेटेस्टचे एडिक्विटी पॅटर्न नुसारचे जे काही PYQ आहे ते व्हिडिओ स्वरूपात डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। म्हणून तुम्ही ही बॅच जे आहे तर ते प्रत्येकाने अवश्य जॉईन करावी। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। तसेच एसएससी ची संपूर्ण बॅच आपल्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात मराठी माध्यम मध्ये अवेलेबल आहे। सर्व विषयांसह ही बॅच अवेलेबल आहे, ती पण तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आता ही जी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे हे बनण्यासाठी नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागते? तर याच्यासाठी एक परीक्षा असते मित्रांनो, त्याचं नाव आहे SSC CGL। आता SSC जे ना तर ती एक्झाम घेणारी बॉडी आहे, तिचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात MPSC आहे, देशात UPSC आहे, त्याच पद्धतीने केंद्र सरकारच्या काही नोकऱ्यांसाठी आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन। आणि एक एक्झाम घेते वेगवेगळी, त्याच्यातली एक एक्झाम आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल। जेवढेही पदवीधर पात्र असलेले एक्झाम्स आहेत तर ही जे आहेत तर ती एक्झाम होत असते सीजीएल नुसार। आणि याच्यामध्ये एक पद आहे मित्रांनो, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स। बघा हे पद मिळतं, ओके। 18 ते 30 वय जे आहे तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। 44,900 ते 1,42,400 ग्रुप बी नॉन गॅजेटेड लेवलचं पोस्ट आहे। बघा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर हे पद आपल्याला ग्रुप बी मध्ये जे आहे तर ते पाहायला मिळतं। तर हे जे पद आहे ना मित्रांनो, तर हे पद भरण्यासाठीची जी एक्झाम आहे तर ती SSC CGL नावाची एक्झाम आहे। आणि त्याच्यासाठी पात्रता जी आहे तर ती पदवीधर लागते। नुकतीच याची नोटिफिकेशन पण आलेली आहे, 21 मे पासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 जून पर्यंत याचे अर्ज राहणार आहेत। म्हणून या जर तुम्हाला इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनायचं असेल, तुम्ही पदवीधर असाल, तर या मुदतीच्या आधीच फॉर्म भरावा लागेल। सोबत याची परीक्षा, पहिली जी परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षा, ती ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये, आणि दुसरी जी परीक्षा असणार आहे तर ती डिसेंबर मध्ये होणार आहे। म्हणजे परीक्षा पण त्याची लगेच जी आहे तर ती होत असते। पात्रता काहीच नाही मित्रांनो, फक्त पदवी तुमची कुठल्याही शाखेतून पदवी जी आहे तर ती पूर्ण पाहिजे। ओपन प्रवर्गातून असाल तर 18 ते 30 वय पूर्ण पाहिजे। ओबीसी प्रवर्गातून असाल तर 18 ते 33 आहे। SC ST मध्ये असाल तर 18 ते 35 आपल्याला पाहायला मिळते। इथे कुठलीही शारीरिक चाचणी वगैरे होत नाही बरं का, फिजिकल टेस्ट वगैरे होत नाही। बऱ्याच लोकांना वाटते काही फिजिकल टेस्ट काही विचारत नाही। निवड प्रक्रिया कशी असते समजून घ्या। सगळ्यात आधी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरतात, त्याच्यानंतर तुमची एक पूर्व परीक्षा होते, त्याला टियर 1 म्हणतो, ती फक्त पात्रता होण्यासाठी असते, क्वालिफाईड। टियर 2 मुख्य परीक्षा, कारण की याचेच गुण अंतिम निवड यादीत अंतिम सिलेक्शन मध्ये धरले जातात। त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होतं, बेसिक असतं, काही जास्त कठोर मेडिकल होत नाही। आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। या स्टेप झाल्यानंतर लगेच तुमची निवड जी आहे तर येऊन जाते आणि तुम्हाला पगार चालू होऊन जातो। आता याची जी टियर 1 आहे पूर्व परीक्षा आहे, तर त्याला एक एक्झाम द्यावी लागते, त्याला म्हणतो आपण CBT 1 किंवा टियर 1। ही ऑनलाईन टेस्ट असते मित्रांनो, ही ऑनलाईन असते। आणि याची नुकतीच नवीन कंपनी आली आहे एडिक्विटी नावाची। पहिले TCS घ्यायची, आता एडिक्विटी घेते। मग एडिक्विटीचा जो पॅटर्न आहे तर तो समजून घेण्यासाठीच ती 1 रुपयाची जी बॅच आहे ना मित्रांनो, तर ती आपण लॉन्च केलेली PYQ बॅच, रेड PYQ बॅच, तर ती तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। 4च विषय असतात, मेन्सला पण हेच विषय आहेत पुन्हा, म्हणून जास्त फायदा जास्त होतो आपल्याला। बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग वर प्रश्न, B जनरल अवेअरनेस, C क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि D इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन। तर असे हे 4 भाग पाहायला मिळतात। प्रत्येकावर 25 25 25 25 प्रश्न आणि प्रत्येकाला 50 गुण। म्हणजे काय की एक प्रश्न इज इक्वल टू 2 गुण आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता यांनी नवीन असा बदल केलेला आहे मित्रांनो याच्यात, की प्रत्येक सेक्शनला 15 मिनिट दिलेले आहे। म्हणजे 15 मिनिटात रिझनिंग सॉल्व्ह करायचं, लगेच 15 मिनिटात जीके सॉल्व्ह करायचं, 15 मिनिटात ॲप्टिट्यूड आणि 15 मिनिटात इंग्लिश। मग असे हे 60 मिनिटं तुम्हाला टोटल जे आहे तर ते इथं मिळत असतात मित्रांनो। आता जर तुम्ही टियर 1 पास झाले, टियर 1 चा कट ऑफ लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला बोललं जातं टियर 2 ला। टियर 2 ला 3 सेक्शन आहेत मित्रांनो, एक सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2 आणि सेक्शन नंबर 3। सेक्शन नंबर 1 मध्ये 2 विषय आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता। त्याला 30 प्रश्न असतात, 30 प्रश्न, त्याला 30 मिनिटं 30 मिनिटं। इथं पण सेक्शनल टायमिंग आहे बरं का, सेक्शनल टायमिंग आहे इथं।
पुढे 70 प्रश्न, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जीकेचे आहेत. इंग्लिशसाठी 40 मिनिटं आणि जीके साठी 20 मिनिटं तुम्हाला इथं मिळतात. आणि त्याच्यानंतर कम्प्युटरवर परीक्षा होत असते, 20 प्रश्न असतात, 60 गुण, याचे झाले 15 मिनिटं तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ओके, तर असा हा टोटल पॅटर्न जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो. बघा आता हे जे पद आहे ना, तर हे ग्रुप बी गॅजेटेड नॉन गॅजेटेडचं पोस्ट आहे. याला लेवल 7 ची वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400. म्हणजे सध्या जर पाहिलं तर 75 ते 80,000 दरमहा तुम्हाला पगार जो आहे तर तो याच्यातून मिळणार आहे मित्रांनो. म्हणून ही पोस्ट जी आहे तर ती खूप चांगली आहे. त्याच्यानंतर प्रमोशनच्या पण चांगल्या संधी आहेत. इथं जे तुम्ही असतात मित्रांनो, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर होतात, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, इथपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. फार कमी लोक असतात की ते पुढे जातात, शक्यतोवर ते एवढं पुढे जाणं शक्य होत नाही. तरी पण डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आणि जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पण काही स्टेजेस जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. पण इन्कम टॅक्स ऑफिसर हे खूप लगेच तुम्ही 7 ते 7 वर्षांनी लगेच तुमचं प्रमोशन जे आहे तर ते होतं. नेमकं काम काय करावं लागतं? आपण जर मूवी मध्ये पाहतो तो रेड मारतो, कुठं जातो, कोणाची संपत्ती, मग कोणाचे भिंती फोड, मग कोणाचे दरवाजे तोड, मग तिथून ते पैसे घेतात. तर ते तसंच असतं का जॉब? नाही मित्रांनो, हे 2 पद्धतीचे जॉब असतात. तुम्ही जे मूवी मध्ये पाहतात ना तर त्याला म्हणतात दुसऱ्या पद्धतीचा जॉब, तो असतो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट. आणि पहिला जो जॉब असतो तो म्हणतात असिस्टमेंट जॉब. हा पूर्णपणे ना ऑफिस जॉब आहे मित्रांनो. हा जो पहिला जो भाग आहे ना याला तुम्ही म्हणू शकता ऑफिस जॉब आहे. हा पूर्णपणे ऑफिस जॉब आहे आणि हा पूर्णपणे फील्ड वर्क आहे. ही फील्ड वर्क आहे म्हणजे डायरेक्ट तिथं जाऊन तुम्ही पाहतात पिक्चर मध्ये तर त्या पद्धतीने जे आहे तर ते असतं. रोटेशन बेसिसने कधी यांना इथं टाकलं जातं, त्यांना तिथं टाकलं जातं. आता जो डेस्क जॉब आहे असिस्टमेंटचा तो फिक्स आहे, 9:30 ते 6 असा टाइम जो आहे फिक्स असतो. शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यामध्ये जे इन्कम टॅक्स रिटर्न जे फाईल केले जातात त्यांची तपासणी करण्याचं काम, टॅक्स वसुली आणि रिफंड करण्याचं काम म्हणजे नोटीस पाठवणे, टॅक्स रिफंड क्लिअर करणे आणि TDS मॉनिटरिंग, हे एवढे जे काम जे आहेत तर ते त्याला तिथं करावे लागतात. आता जो फील्ड जॉब आहे पिक्चर मध्ये पाहतो त्याच्यामध्ये काय, सर्च अँड सीजर, टॅक्स बुडवणाऱ्या आणि काळा पैसा लपवणाऱ्यांवर छापा मारणे, गुप्तचर माहिती इंटेलिजन्स गोळा करणे. आणि याच्यामध्ये ना अनिश्चित वेळ असते, म्हणजे इथं काही ड्युटीचा टाइम नसतो, रात्री पण तुम्हाला जे आहे तर ते रेड मारायला जावं लागू शकतं. तरी अशा पद्धतीने कामं जे आहेत तर ते असतात. आता मेन म्हणजे महाराष्ट्रातील मुलांचा हा कंच नसतो, सर मला महाराष्ट्रात नोकरी मिळेल का, कारण की मी घरच्यांचा एकुलता एक आहे, आमच्याकडे चांगली शेती पण आहे 10-15 एकर, मग ते पण सांभाळेल आणि कधी कधी ते इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्सचं पण काम बघितलं होऊन जाईल. तर असं होईल का? तर मित्रांनो हो शक्य आहे. महाराष्ट्रात आपले 3 झोन पण आहेत. आता मी तुम्हाला सगळ्यात आधी आता मी तुम्हाला पहिले याची पोस्टिंग सांगतो, मग मी बदली सांगतो. बघा महाराष्ट्रात याची जी पोस्टिंग आहे तर 3 ठिकाणी होऊ शकते. 3 झोन आहेत आपले. एक मुंबईचा झोन आहे, पूर्ण मुंबई आणि आजूबाजूचा जो MMR रिजन आहे त्याला एका झोन मध्ये टाकलेले. पुणे झोन मध्ये पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, उर्वरित महाराष्ट्र आणि नागपूर झोन मध्ये विदर्भ आणि आजूबाजूचा प्रदेश, असे हे 3 झोन त्यांनी महाराष्ट्रातील केलेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या उमेदवारांना या 3 झोन पैकी कुठेही ड्युटी जी आहे तर ती मिळू शकते, म्हणजे त्याला फायदा होतो. त्याला जर महाराष्ट्र नाही भेटलं तर लक्षात घ्या त्याला भारतात एकूण 18 झोन आहेत, त्या 18 झोन पैकी कुठेही त्याला टाकलं जाऊ शकतं. आता ही पूर्णपणे निवड जी आहे ना तो तुमच्या मार्कांवर अवेलेबल असते. महाराष्ट्रात 3 झोन बघा, मुंबई झोन, पुणे झोन आणि नागपूर झोन. त्याच्यानंतर येतो दिल्ली झोन, अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, चंदीगड. तर असे हे भुवनेश्वर, भोपाळ, चंदीगड, कानपूर, लखनौ, असे हे वेगवेगळे झोन जे आहे ना तर ते मित्रांनो येतात आणि त्याच्यामध्ये तुमची पोस्टिंग जी आहे तर ते होऊ शकते. आता बदली होते का, तर हे एक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घ्या. आता बदलीचं लक्षात घ्या, तुमची हा जो जॉब आहे ना हा ऑल इंडिया लेवलचा जॉब आहे मित्रांनो. याच्यात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर मध्ये तुम्हाला आता सध्या ते झोन प्रेफरन्स विचारतात. जेव्हा तुमची निवड लागते त्यावेळी तुम्ही झोन प्रेफरन्स विचारले जातात. तुमचे जे Tier 2 चे मार्क्स आहेत, कारण की त्याच्या आधारे निवड होते आणि झोन वाईज जे रिक्त जागा आहेत त्याच्यानुसार तुमच्याकडनं पसंतीक्रम मागितला जातो. आणि तुम्हाला होम स्टेट पाहिजे असेल तर ते मिळू शकतं. तुम्हाला जर कमी गुण असतील म्हणजे तुमचं सिलेक्शन झाले परंतु तुम्ही त्या पसंती क्रमामध्ये तुमचे गुण कमी आहेत तर तुम्हाला कुठलेही झोन जे आहे तर तो अलॉट होऊ शकतो. आता पहिले काय राहायचं की ते झोन बदलून द्यायचे काही वर्षानंतर. आता त्यांनी CBDT ने ICT ज्याला म्हणतात इंटर चार्ज ट्रान्सफर, हा जे आहे ना बंद केलेले. बंद म्हणजे काय केलेले की जोपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर असाल तोपर्यंत तुम्हाला झोन अलॉट केलेला आहे, त्या झोन अंतर्गतच तुमची बदली होऊ शकते. समजा मुंबई झोन आहे तर मुंबईला, ठाण्याला, इकडं नवी मुंबईला इकडे बदली होऊ शकते तुमची. परंतु तुम्ही म्हणाल मला मुंबईवरून डायरेक्ट दिल्लीला पाहिजे, आता बदली तशी नाही होत मित्रांनो. तशी बदली त्याची शक्य नाही होत. त्याला इंटर चार्ज ट्रान्सफर ICT त्यांनी बंद केलेलं आहे. पण त्यांनी एक गोष्ट केलेली आहे की जर समजा तुमचं प्रमोशन इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून झालं तर तुम्हाला बदली मिळू शकते. तर तो एक फायदा जो आहे तर तो इथं असतो. हे फार बदलीचं ते नंतर आहे, पहिले जॉबला लागून जाऊ नंतर बघून घेऊ, बदलीचं काहीतरी करून आणू बरोबर.
तर मित्रांनो, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनण्यासाठीची ही संपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला जर काही वाटलं की काही माहिती राहिली आहे आणि काही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सध्या याची इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचीच भरती आलेली मित्रांनो, म्हणून तुम्ही याला जे आहे तर ते नक्की फॉर्म भरा. महाराष्ट्रातील उमेदवार फार कमी फॉर्म भरतात. याची परीक्षा जी आहे तर ती इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषेत होते आणि विषय फक्त 4च अभ्यासायचे, म्हणून महाराष्ट्राच्या उमेदवारांनी नक्की फॉर्म भरा. फॉर्म भरत असाल, तयारी करायची असेल तरी रेड PYQ बॅच प्रत्येकाने जॉईन करावी. बघा, याची 99 प्राइस आहे, परंतु मी टीमला सांगून हे फक्त 1 रुपयात तुमच्यासाठी करून दिलेले आहे काही दिवसांसाठी. मग 1 रुपयात तुम्हाला SSC CGL चे लेटेस्ट एडिक्विटी पॅटर्नचे सर्व PYQ जे आहेत तर ते मिळणार आहेत. म्हणून तुम्ही ही बॅच जे आहे तर ते अवश्य जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.